नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी मेसेजेस केलेले आहेत, की सर पर्सेंटाईल पद्धत जी आपण एम-पी-एस-सीने लागू केलेली आहे, ती पर्सेंटाईल पद्धत म्हणजे नेमकी काय आहे? आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्सेंटेज म्हणजे काय माहीत आहे, परंतु पर्सेंटाईलमध्ये कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहे. परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. चला, तर मग बघूया पर्सेंटाईल पद्धत म्हणजे नेमकी काय आहे? आता मित्रांनो, तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने मी या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. जास्त किचकट तुम्हाला सांगणार नाही. फक्त पर्सेंटाईल पद्धत काय असते हे तुम्हाला समजलं म्हणजे ठीक आहे. बघा, या ठिकाणी आपण एका शिफ्टचं उदाहरण घेऊया. ज्यावेळेस ऑनलाईन परीक्षा होतात, त्यावेळेला मल्टिपल शिफ्टमध्ये त्या परीक्षा होत असतात आणि तशा पद्धतीनं मल्टिपल शिफ्टमध्ये ज्या परीक्षा होतात, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पर्सेंटाईल पद्धत ही सेंट्रलच्या ज्या काही एक्झाम होतात, त्या एक्झाममध्ये लागू आहे आणि तीच पद्धत आता एम-पी-एस-सीने सुद्धा काय केलेलं आहे, लागू केलेली आहे. तर आपण फक्त तुम्हाला समजावं म्हणून एका शिफ्टचं या ठिकाणी उदाहरण घेऊया. बघा, आता या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर ह्या शिफ्टला हे 10 विद्यार्थी बसलेले आहेत आणि या 10 विद्यार्थ्यांच्या मध्ये अथर्वला 90% मार्क पडलेले आहेत. आदित्यला 85%, साहिलला 80%, ऋग्वेद 77, रुपाली 75, दीपाली 70, राहुल 68, स्नेहल 65, राज 60 आणि पार्थ 58. आता या ठिकाणी हे मार्क त्यांना पडलेले आहेत किंवा गुण त्यांना मिळालेले आहेत. मग याची टक्केवारी काढायची झाली तर टक्केवारी सर्वांना माहिती असते. आता हा समजा पेपर आपण 100 मार्काचा पकडू. हा जर 100 मार्काचा पेपर आपण पकडला तर याचे किती होतील? 100 पैकी 90 म्हणजे 90%. 90%. हाच पेपर जर 200 मार्काचा असता तर काय होईल? 200 पैकी किती पडले त्याला? 90 गुणिले 100 म्हणजे 0 गेले 0 गेले 45 गुणिले 90 म्हणजे हे किती होणार? 45% होणार. म्हणजे पेपर जर 100 मार्काचा असता तर याचे मार्क्स झाले असते 90% आणि जर 200 मार्काचा पेपर असता तर 200 पैकी 90 म्हणजे ते किती झाले असते? या ठिकाणी 45% झाले असते. आता हे तुम्हाला टक्केवारी सगळ्यांना माहिती आहे. परंतु पर्सेंटाईल काय झालेलं आहे आपल्याला माहीत नाही. आपण उदाहरण म्हणून या ठिकाणी काय करू? हा पेपर 100 मार्कांचा आहे, असं कन्सिडर करू. हा पेपर 100 मार्कांचा कन्सिडर करू. त्यामुळे याची जी पर्सेंटेज होतील ती किती होतील? 90%. म्हणजे त्याला एकूण किती टक्के मार्क पडले? तर 90% मार्क पडले. आता पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये फरक आहे एवढं लक्षात ठेवा. आता हे पर्सेंटाईल म्हणजे दुसरं-तिसरं काय नसून मित्रांनो तुमची काय असते? रँक असते लक्षात ठेवा. तुमची रँक असते. हां, आता ती रँक कशी असते तर बघा. आता सपोज की अथर्वला 90% म्हणजे 10 विद्यार्थ्यांच्यामध्ये अथर्व 90% मिळवून सगळ्यात टॉपला म्हणजे 1 नंबरला आहे. म्हणजे त्याची पर्सेंटाईल किती असेल? 100%. याची 90, याची 80, याची 70. आता हे कसं आलं हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. बघा, आता या ठिकाणी आपल्याला पर्सेंटाईल काढायची आहे. कुणाची पर्सेंटाईल काढायची आहे? समजा आपल्याला ऋग्वेदची पर्सेंटाईल या ठिकाणी काढायची आहे. आता ऋग्वेद बघा किती नंबरला आहे? तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ऋग्वेद किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. किती विद्यार्थ्यांच्या मध्ये? 10 विद्यार्थ्यांच्या मध्ये. गुणिले 100. 10 एके 10, 10 10 100 बरोबर 70 पर्सेंटाईल हे काय आले? ऋग्वेदची पर्सेंटाईल किती आली? 70 आली. आता हे 100 पर्सेंटाईल जे आपण काढलेलं आहे पहिल्या विद्यार्थ्याचं, ते पण कसं आलं बघा. अथर्वला किती मार्क आहेत? 90. आता अथर्व किती? 1 नंबरला आहे. म्हणजे खालून किती? 10 नंबरला आहे. बघा खालून 10 नंबरला आहे. एकूण विद्यार्थी किती? 10 गुणिले 100 म्हणजे 10 गेले 10 गेले. किती? 100 पर्सेंटाईल. म्हणजे याच्यावरती कुणीही नाही. परंतु ऋग्वेदची पर्सेंटाईल आली 70 म्हणजे याच्यावरती अजून किती असणार आहेत? 30% मुलं या ऋग्वेदच्या वरती 30% मुलं काय असणार आहेत? अजून असणार आहेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ऋग्वेदची रँक आहे ती इथं आहे आणि ऋग्वेदच्या वरती अजून 30% मुलं असणार आहेत. म्हणजे एकूण मुलांच्या मध्ये आपली रँक जी असते, ती रँक म्हणजे काय असते? आपली पर्सेंटाईल असते लक्षात ठेवा. मग एक्झामच्या वेळेला जर असं ठरवलं, की मिनिमम एवढी पर्सेंटाईल मार्क असतील तरच तो त्या परीक्षेसाठी पात्र असेल, म्हणजे पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र असेल. तर बघा, आता आपण काय करूया? साहिलची या ठिकाणी पर्सेंटाईल काढूया. साहिल किती नंबरला आहे बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8.
8 नंबरला आहे साहिल. 8 नंबर. एकूण विद्यार्थी किती? 10 गुणिले 100. 10 एके 10, 10 10 100 बरोबर 80% या ठिकाणी साहिलची पर्सेंटाईल किती आली? 80. म्हणजे साहिलच्या वरती अजून 20% मुलं असणार आहेत. जर का क्रायटेरिया लावला की कमीत कमी 80% मार्क्स पडणं आवश्यक आहे, तर इथून वरचे जे आहेत ते सगळे क्वालिफाय होतील आणि इथून खालचे जे आहेत ते मात्र काय होणार? क्वालिफाय होणार नाही. तर एवढी सोपी पद्धत आहे मित्रांनो, हे पर्सेंटाईल म्हणजे. तुमच्या आता चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तुमचं कन्फ्युजन आता निश्चितपणे दूर झालेलं असेल. धन्यवाद.